नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा विषय हा सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान हा असून सोयाबीन हे खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाचं कमी कालावधी असणारं साधारण 90 ते 105 दिवसाचं पीक आहे। सोयाबीन आपण दरवर्षी करतो, तर सोयाबीनची जर उत्पन्न जर आपण बघितलं, उत्पादन कमी येण्याचे प्रमुख कारणे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, बीज प्रक्रिया न करणे, हेक्टरी रोपे संख्या कमी ठेवणे, तसेच तण व्यवस्थापन, रोग व किडी याचा बंदोबस्त न करणे असे मुख्य कारण आहे। शिफारशीनुसार खत न देणे। तर सोयाबीन पिकामध्ये विविध कंपन्यांच्या जे वाण आहे त्यामध्ये JS 335, फुले कल्याणी, फुले अग्रणी, 9305, समृद्धी, MSCS 1188 तसेच फुले संगम अशा प्रकारचे साधारण 90 ते 105 दिवसाच्या कालावधीमध्ये निघणारे आणि अधिक उत्पादन देणारे वाण या ठिकाणी आहे। तर बियाण्याची निवड आपण केली, ज्यावेळेस आपणास पेरावायचे आहे त्यावेळी बियाणे कमीत कमी 15 दिवस आपल्या कृषी सेवा केंद्रातून घरी आणलं पाहिजे। जर घरचं बियाणे असेल तर उगवण क्षमता तपासणी गरजेचं आहे। बाहेरून निविष्ठा केंद्रातून आपण खरेदी केलं तर त्याची उगवण क्षमता तपासणे अत्यंत महत्वाचं आहे, कारण आपण गाईने पेरतो, उगवण क्षमता तपासली जात नाही आणि नंतर जर बियाणे उगवलं नाही तर सगळा खर्च हा वाया जातो। मेहनतीचा असेल, पेरणीचा असेल, खताचा असेल, तणनाशकाचा असेल। म्हणून शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपल्याला बियाणे खरेदी करायचे तर पेरणी अगोदर 15 दिवस बियाणे घरात आलं पाहिजे। दुसरी गोष्ट, बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे, बियाणे पेरावायचे आहे, तर पेरण्यापूर्वी 1 ते 2 तास बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। तर बीज प्रक्रिया करण्यासाठी प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करावी। रासायनिक बीज प्रक्रियेसाठी थायरम किंवा 22T किंवा रेहांश या प्रकारचे रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक त्याचा वापर। तर प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया याप्रमाणे करावी। त्यानंतर आपल्याला दुसरी जी बीज प्रक्रिया करायची ती जैविक बीज प्रक्रिया, जैविक औषधांची बीज प्रक्रिया। तर यासाठी रायझोबियम जापनिकम PSB ट्रायकोडर्माचा वापर करावा। रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपणास जैविक औषधाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। तर यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महा NPK द्रवरूप जीवाणू संघ जैविक खत निर्माण केलेले। तर यामध्ये याचा विशेष वैशिष्ट्य असं आहे, याचा उपयोग यामध्ये नत्र स्थिर करणारी रायझोबियम जापोनिकम, स्फुरद विरघळणारे PSB व पालाश उपलब्ध करून देणारे KSB जीवाणूचा संघ हा असून पिकास नत्र, स्फुरद व पालाश हे उपलब्ध करून देतात। याचं प्रमाण साधारण 100 ते 200 मिली 10 किलो बियाण्यास हे चोळावे। चोळल्यानंतर आणि महत्वाचं, अत्यंत हलक्या हाताने किंवा बारदानावर इकडून तिकडून हलवून बीज प्रक्रिया करावी, कारण सोयाबीनचे सुद्धा आवरण हे अत्यंत नाजूक असतं। जर जर टरफलं किंवा हे साल निघालं तर बियाणं कुजण्याची दाट शक्यता असते जमिनीमध्ये। म्हणून हलक्या हाताने किंवा बारदाना इकडून तिकडून थोडंसं हलवून बीज प्रक्रिया करावी।
सुकल्यानंतर मग पेरणीस लागावी. त्यानंतर आता रासायनिक खतं हे देताना नेहमी पेरतानाच रासायनिक खतं द्यावी. रासायनिक खताचा सोयाबीन पिकासाठी रासायनिक खताचा हेक्टरी 50, 75, 45 नत्र स्फुरद पालाश आवश्यक असतो. यासाठी साधारण 15 किलो युरिया, 3 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट व अर्धी बॅग म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा. त्याबरोबर साधारण 4 ते 5 किलो सल्फर तसेच 1 किलो बोरॉन, 5 किलो झिंक सल्फेट देण्याची गरज आहे. जर मिश्र खताचे तुम्हाला वापर करायचा असेल तर 12-32-16, 14-35-14, 20-20-0-13 2 बॅग, त्याबरोबर 10 किलो दाणेदार सल्फर तसेच 10 किलो झिंक सल्फेट हे देणे गरजेचे आहे. कारण सोयाबीन हे सल्फर आवश्यक असणारं पीक आहे. पेरणी झाल्यानंतर आंतरमशागत करणे सुद्धा गरजेचं आहे. एक महत्वाचं असं आहे की फुले लागल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याने डवरणी करू नये. सोयाबीनला पेरणी केल्यानंतर तणनाशकाच्या बंदोबस्तासाठी जर तुम्हाला तणनाशक फवारणी करायची असेल तर 24 तासाच्या आत स्ट्रॉंग आर्म सारखे बाजारात व्यापारी नावाने मिळणारे तणनाशकाचा वापर करावा. जर पहिली तणनाशकाची फवारणी केली नसल्यास 21 दिवसांनी आपल्याला काही प्रकारचे तणनाशक बाजारात मिळतात, ते मारावे लागतात. तणनाशकाचा साधारण 15 ते 20% हा पिकावर परिणाम होतोच. त्यासाठी शॉकअप नावाचं मार्केटमध्ये संजीवक आलेलं आहे. त्या संजीवकाचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. नंतर काही प्रकारचे 4-5 प्रकारचे तणनाशक आपणास मारता येतात. त्यात प्रोफोफ्युजिडोकोक 2.5%, इमेझोथायपर 3.75%, आदमा कंपनीचे सेकित नावाचं बाजारात तणनाशक मिळतं. साधारण एकरी 800 मिली किंवा एका पंपाला 80 मिली, 15 लिटरचा पंप असेल तर 80 मिली प्रतिपंप फवारणी करावी. यामुळे गोल पानाचे आणि लांब पानाचे जे तण आहे त्या गवतावर हे प्रभावी आहे. दुसरं फ्युजिस फ्लेक्स सिजेंटा कंपनीचं, यात होमोसेफेन 11.1% व फिजिओजिफो बिपिटाइल 11.1%, साधारण 40 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी हे वापर करावा. एकरी साधारण 400 मिली औषध लागतं. त्यानंतर इमिझाथायफर, यात बाजारात परशूट या व्यापारी नावाने 10% SL मिळते. हे तणनाशक 30 मिली 15 लिटर पंपासाठी आवश्यक आहे. त्यानंतर इमिझाथायफर 35% व इमेझामॅक्स 35% ओडिसी या व्यापारी नावाने हे बाजारात मिळते. याचं प्रमाण एका पंपाला 3 ते 4 ग्रॅम आहे. साधारण 40 ग्रॅम एकरी याची फवारणी करता येते. आणि पाचवं जे तणनाशक आहे आयरिश, तर सोडियम ऍसिफ्लोरोफेन 16.5 किंवा क्लोडिनेटॉप प्रॉपेरजिल 8%, आयरिश या व्यापारी नावाने हे बाजारात मिळते. साधारण 15 लिटरच्या पंपाला
40 ml आणि एकरी 40 ml औषध तणनाशक आपल्याला फवारता येते. फवारणी करताना ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे. ही तणनाशके 20 दिवसाच्या पुढे वापरावी. फवारणीसाठी स्वच्छ पाणी असणे गरजेचे आहे. सोयाबीन पिकामध्ये खूप पाणी जर साचले असेल तर सततच्या पावसाने पाणी पिवळी पडतात. पाणी साचून राहिले तरी पाणी पिवळी पडतात, कारण सोयाबीनच्या मुळ्याचे कार्य त्यावेळी मंदावलेले असते. सूर्यप्रकाश हा त्या पिकाला कमी मिळतो. यासाठी वापसा आल्यावर 1261 हे विद्राव्य खत 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारावे किंवा 19-19-19 साधारण 3 ग्रॅम 1 लिटर पाण्याप्रमाणे त्या पिकावर फवारावे. आता सोयाबीनमध्ये मुख्यतः कीड आणि रोग याचा आपण जर विचार केला तर किडीकडे दुर्लक्ष केलं तर सोयाबीनच्या उत्पन्नावर खूप परिणाम होतो. म्हणून सोयाबीनवर जे रस शोषक कीड आहे, मावा असेल, तुडतुडे असेल, तर हे रस शोषक कीड पानाचा रस शोषून घेतात. दुसरे त्याच्यामध्ये उंटअळी आहे, चक्रीभुंगी आहे, पाणी खाणारी अळी आहे, तंबाखूतील पाणी खाणारी अळी स्पोडोप्टेरा, तसेच केसळ अळी, अशा विविध प्रकारचे किडी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. यासाठी सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर ज्यावेळेस सोयाबीन पिके 4 ते 5 पानावर असेल त्यावेळेस पहिली फवारणी ही ॲज अ डायरेक्टिव्ह 10,000 ppm जर असेल तर 1 मिली 1 लिटर पाण्यास फवारावी. बाजारात निमार्क नावाने ते मिळते किंवा लिंबोळी अर्क शेतकऱ्यांनी स्वतः घरी केला तर पिकावरील खर्च कमी होऊन उत्पन्न अधिक होते. कीड नियंत्रणासाठी पाणी खाणारी अळी असेल, उंटअळी असेल, घाटे अळी असेल, तर पाणी खाणाऱ्या अळ्यासाठी प्रोफेनोफॉस साधारण 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये, बाजारामध्ये किंगक्रॉन, प्रोफेक्स, प्रोफेन, ड्युएंट, प्रहार या नावाने ती मिळते, किंवा एन्झोडोकार, धावागोड, अव्हाट या व्यापारी नावाने ते बाजारात मिळते. साधारण 7 मिली 10 लिटर पाण्यास फवारणी करावी. तर उंटअळी असेल तर प्रोफेनोफॉस किंवा ट्रायझोफॉस याची फवारणी करावी. ट्रायझोफॉस साधारण 12 मिली 10 लिटर पाणी आणि प्रोफेनोफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यासाठी फवारणी करावी. घाटे अळी, घाटे अळीच्या जर 5 अळ्या 1 मीटर मधील झाडांवर दिसल्या तर त्यासाठी ट्रायझोफॉस किंवा प्रोफेनोफॉस हे चालते. आता जी चौथी अळी आहे केसळ अळी, केसळ अळी 1 मीटर मध्ये जर 10 अळ्या तुम्हाला आढळून आल्या तर लगेचच प्रोफेनोफॉस किंवा न्यूऑन, डायक्लोरोवास, ट्रायझोफॉस ची फवारणी करावी. तर प्रोफेनोफॉस ही साधारण 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये, जर ट्रायझोफॉस असेल तर 12 मिली 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा डायक्लोरोस म्हणजे व्यापारी नावाने न्यूऑन, ड्युमिनिफॉन, सुक्लोर साधारण 6 मिली 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. चक्रीभुंगा ही एक महत्वाची सोयाबीनवर कीड आढळून येते. तर चक्रीभुंग्यासाठी साधारण 12 मिली ट्रायझोफॉस किंवा थायक्लोप्रिड जे बाजारामध्ये अलांटो या नावाने मिळते ते साधारण 10 लिटर पाण्यामध्ये 15 मिली औषध घेऊन फवारणी करावी. खोडमाशी, आपण जर बीज प्रक्रिया अगोदर केली असेल तर खोडमाशीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात दिसतो.
बीज प्रक्रियेसाठी जे रासायनिक आपण औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी खोड माशी म्हणजे स्टेम फ्लाय आपल्याला कमी प्रमाणात दिसून येईल. जर आढळून आलीच तर ट्रायझोफॉस किंवा इथेनॉल याची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाणी खाणारी तंबाखूरेल जी पाणी खाणारी अळी असते तिचा सगळ्यात जास्त प्रवृत्ती नुकसानदायक आहे. त्यासाठी स्टेप बाय स्टेप फवारणी आपण करावी लागते. जर आपण डायरेक्ट स्ट्रॉंग औषध जर फवारली तर त्या अळीची प्रतिकार क्षमता वाढते. जनरली लोक कोरेन पहिली फवारणी करतात तर ते चुकीची पद्धत आहे. स्टेप बाय स्टेप औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे. सोयाबीनचं जर आता रोगामध्ये जर विचार केला तर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव आता बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. येलो मोझॅक झाडांची पाने पिवळी पडणे, शिरा हिरवे दिसतात. आज जर आपण बघितलं आपल्या शेतामध्ये 4-5 झाडं त्या पद्धतीने येलो मोझॅक आलेला आहे. ते 2-3 दिवसामध्ये 5-50 झाडं आपणास त्या ठिकाणी दिसून येतात. त्यासाठी व्हायरिसाईड किंवा दैवत या व्यापारी नावाने आपणास बाजारात औषध मिळते. साधारण 25 मिली एका पंपात 2 लिटर ताकामध्ये मिक्स करून याची फवारणी केली जाते. याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. जर सोयाबीन पिकाला युरिया खताची मात्रा जास्त झाली असेल किंवा त्याच्या अगोदरचं पीक हे कांदा पीक असेल तर त्या ठिकाणी अवास्तव्य पानाची वाढ झालेली दिसून येते. यासाठी वाढ नियंत्रण साधारण क्लोसिन, लिओसिन 400 मिली प्रति एकर फुलाच्या सुरुवातीला आपल्याला फवारता येते. या पद्धतीने आपण आधुनिक तंत्रज्ञानाने सोयाबीनचे हमखास एकरी विक्रमी उत्पन्न घेऊ शकाल. आपल्या सर्वांना मी आव्हान करतो की शेतकरी बंधूंनी बियाणे घेताना जी काळजी, बियाणे खरेदी करताना बियाण्याची जर पोते असेल, गोणी असेल ती खालून फोडावी. ते टॅग आणि एक मुठभर बियाणं त्या बॅगमध्ये टाकणं गरजेचं आहे. आणि या अगोदर मी सांगितलं की एक 5-50 बियाण्याची आपण साधारण पेरणीपूर्वी उगवण क्षमता बाहेरून आणली असेल तरी करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, बीज प्रक्रिया सगळ्या शेतकऱ्यांनी रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया केलीच पाहिजे. कारण यामुळे तुमचं खत मात्रेत बचत होते, 100% ते बियाणं उगवलं जातं आणि उत्पन्न हे साधारण 20 ते 25% निश्चित वाढ होते. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.